विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभांता नये मना जगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी लोभांता नये मना जगी विरक्त तोची जाना मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभांता नये मना जगी विरक्त तोची जाना विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझ्या रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम हरी दुसरे चरण सतसिया दुसरे चरण सतसिया त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. मृदुंगाचार्य महाराज गायनाचार्य उत्कृष्ट असे गायनाचार्य पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जे जे संवेदात्मरूपा देवा तुची गणेशो सकल अर्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी जय ओम नमो ज्ञाने शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयना बाधी क्रोध काम शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा विठ्ठल
संत तोची जाना जगी दया क्षमा जजांगी लोभांता नये मना जगी विरक्त तोची जाना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग आदिशक्ती मुक्ताबाई यांचा ताटीपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला. आज या ठिकाणी राजमाता जिजाऊमाता यांची जयंती आणि त्या निमित्ताने आपला हा सप्ताह चालू केला म्हणून मी आदिशक्ती मुक्ताबाईचा अभंग घेतलेला आहे. कारण महिलांचा अधिकार कमी नाही आणि आदिशक्ती मुक्ताबाई म्हणते ती तर जगाचीच माता आहे, जगाची जननी आहे. म्हणून आज आदिशक्ती मुक्ताबाईंचा ताटीपर प्रकरणातील अभंग घेतला. संतांची महती सांगणारा अभंग घेतला. संत काय असतात आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने अखंड सप्ताह चालू झाला. खरंच आपण भाग्यवान आहोत. कारण आपण सप्ताह चालू करणं म्हणजे आपली पिढी खूप काही चांगली सुधारली पाहिजे. त्यासाठी आपण सप्ताह चालू करायचा. आपण तर झालो पण आपल्या पुढची पिढी ही चालू राहिली पाहिजे. त्यासाठी आपल्या गल्लीत सप्ताह खरंच ज्या माऊल्यांनी सप्ताह चालू केला त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आमच्या असणाऱ्या म्हणजे क्लासमेट म्हणजे पहिल्यापासून आम्ही सोबत असणाऱ्या आमची मैत्रीण लताताई भोसले, आम्ही खूप म्हणजे 7वी पासून आम्ही सोबत आहे. परंतु ताईच्याच सहकार्याने म्हणजे ताईकडून मला ही सेवा मिळाली, त्याबद्दल ताईला कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या रंगोली ताई यांनाही बी यांची पण आमची आहे अगोदरचीच मैत्रीण आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देते. आणि त्याचबरोबर माझे गुरुवर्य आदरणीय पूजनीय सुनील महाराज गवारे आणि त्यांच्याच आज या सानिध्यामध्ये मला कीर्तन करण्याची सेवा मिळते. हे माझं खूप मोठं भाग्य मी समजते. कारण गुरुच्या समोर कीर्तन करणं किंवा गुरुच्या कॉलनीत कीर्तन करणं याला बी भाग्यच लागतं. म्हणून माझं भाग्य आहे तर ते ह्या ठिकाणी मला मिळालं. ते बी माझ्या सर्व बहिणी मैत्रिणी यांच्यामुळं मिळालं. म्हणून त्यांना आज कोटी कोटी धन्यवाद देते. त्याचबरोबर आमचे उत्कृष्ट असे महाराष्ट्रातील उत्कृष्ट मृदुंगाचार्य कृष्ण महाराज खूप छान आहे बरं का. कुळी कन्या पुत्र होतील जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आज ह्या लहान लेकरापासून जरा समजा असे संस्कार पुढे काही कमी पडायचं कामच नाही. म्हणून भाऊंना पण कोटी कोटी धन्यवाद दादाला. त्याचबरोबर आमचे रंगनाथ महाराज हे देखील यांना पण खूप असे कोटी कोटी धन्यवाद दिले पाहिजे. उत्कृष्ट असे महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य रंगनाथ महाराज यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आपले नामदेव महाराज यांनाही या ठिकाणी यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर डमाळे गुरुजी यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आमचे पवार महाराज यांनाही कोटी कोटी धन्यवाद. काळवणे महाराज भोसले यांना बाबा विनेकरी बाबा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. अखंड हरिनाम सप्ताह चालू होतोय. खरंच आपण भाग्यवान आहोत. कारण हे पुण्य आपल्या पदरात पडायला भाग्य लागतं. आवाज व्यवस्थित द्या. तुमचे हे मशीनवाल्याचं कसं असतं, आवाज जर यांनी या कीर्तनामध्ये सत्संगामध्ये जर दिला त्यांचे 10 मशीन होत असतात. कारण हे साधू संतांचा आशीर्वाद असतो. म्हणून ते इथून पुढे देखील खूप आवाज चांगला देतील. त्याचा काही विषय नाही. विठ्ठल विठ्ठल कारण या ठिकाणी सप्ताहामध्ये आपला एक पाऊल जरी पडला तर आपल्याला कोटी पुण्य भेटत असतं. आणि त्याचबरोबर याला इतकं महत्त्व आहे सप्ताहाला. कारण आम्ही भाग्यवान आहोत की आपण कोरोनाच्या काळातून इथपर्यंत आलो. खरं आहे की नाही. जर कोरोनाच्या काळामध्ये आपला नंबर लागला असता तर आपण या ठिकाणी असतो का? नाही. असतो का? नाही. आपली 4 ताळी बिल्डिंग आपण सोडून गेलो. हरे वाचून आलो येथवरी मुरलीत हरे तुम्हा समर्पण. 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 हे दरवे झालो आज बरी नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी मुरलीत हरे तुम्हा
दादासाठी. कारण कीर्तनकाराचा खेळ सगळा गायनाचार्यावर असतो. गायनाचार्यांना वर न्यायचं का कीर्तनकाराला खाली आपटायचं यांच्या हातात आहे. पण हे माझ्या म्हणजे मुला समान आहे. त्यांना माहिती आहे आईला काही खाली आपटायचं नाही, आईला वरच न्यावं लागेल. हा कारण आई आपल्याला आशीर्वाद देईल. दादासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण हा एकल्याचा नव्हे खोड, आपला एकल्याचा आहे का, सगळ्या मिळून हे असतं. परंतु गायनाचार्यावर आणि आमच्या दादावर जास्त डिपेंड असतं बरं का. म्हणून यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आज या ठिकाणी खरंच भाग्यवान आहोत आपण की आपण कोरोनाच्या काळातून जगून आलो. दादांनी प्रमाण दिलं कारण आपण होतो आता राहिलो म्हणून आपण हा दी आपण भगवंताच्या कार्याला लावला पाहिजे. भगवंताचे उपकार मानले पाहिजे की देवा तू आम्हाला ठेवलं, नाही तर हे सगळं 4 ताळी बिल्डिंग सोडून जावं लागलं नसतं जावं लागलं. हे सगळं आपलं इथंच राहून गेलं असतं. मग आज आपण इथं आहो ना, हे त्याचे उपकार आहे. त्याचे उपकार असल्यामुळं आपण सरळ हाताना भगवंताला जेवढं आपल्याला, आपण जर 100 रुपये कमवत असलो तर आपण 10 रुपये भगवंताच्या नावानं दिलेच पाहिजे. 1000 जर कमवत असलो तर 100 रुपये तरी आपण भगवंताच्या नावानं दिले पाहिजे. कारण हात कसा असतो, आपण जरा समजा आपल्या संसारातला हातभार जर देवाला लावला तर आपलं घरातला धन हे शुद्ध होत असतं. विहिरीतलं पाणी उपसत राहिलं तर विहिरीत पाणी येत असतं. पण विहिरीतलं जर पाणी उपसलं नाही तर ते पाणी जेवढं तेवढं राहत असतं. आणि ही खरं म्हटलं ना, सगळं आपल्या हातात आहे बरं. काही कोणाच्या हातात आहे, आपल्या हातात आहे. वर्गणी किती द्यायची किंवा सप्त्याला किती मदत करायची आपल्या हातात आहे. कारण एका ठिकाणचं मी उदाहरण देऊन जाईल. कारण पोलीस पाटील होते बरं का, गावाकडचं उदाहरण आहे. पोलीस पाटील होते आणि त्या ठिकाणी पोलीस पाटलाच्या घरी सगळेजण गेले वर्गणी मागायला. आता ते पोलीस पाटील म्हटले यांना काही काम आहे का नाही, आणि वर्गणी मागायला काही काम. आता तुम्ही सांगा तुम्हाला काही कामं नाही का? कामं सर्वांना असतात, पण तुमच्यामुळे यांना सर्वांना आनंद भेटतो की नाही? जे संत येतात सप्ताह करतात त्यांच्यामुळे आपल्याला आनंद लुटता येतो. हरिपाठाचा आनंद लुटता येतो, कथेचा आनंद. आज सुनील महाराज गवारे इतकं म्हणजे महान संत आहे, तुम्हाला त्यांची तारीख भेटली हे महत्वाचं आहे. ते तुमच्या कॉलनीत असल्यामुळे तुम्हाला तारीख भेटली, नाही तर त्यांची तारीख भेटत नाही. त्यांच्या अमृतवाणीतून तुम्ही भागवत कथा श्रवण करतात, हे आपलं भाग्य आहे. कारण आपण बाहेर जाऊ शकत नाही. लेकरं बाळा सोडून जाता येतं का आपल्याला? नाही जाता येत. कारण या ठिकाणी आपले लेकरं बाळा बघून आपल्याला हा कथेचा आनंद लुटता येतो. आणि किती आनंद आहे तुम्ही सांगा. आता हरिपाठात तुम्ही पावल्या वगैरे खेळतात. आता हरिपाठातल्या पावल्या तुम्ही जर घरी खेळल्या तर तुम्हाला येडे नाही समजायचे का? समजते का नाही? हिच्या डोक्यात काही फाल्ट झालं काय करू म्हणून घरी पावल्या खेळीत, खरं आहे की नाही? पण इथं जरा तुम्ही पावल्या खेळल्या तर तुम्हाला येडं कोणी म्हणन का? नाही म्हणणार. म्हणून डीजे समोर पावल्या खेळल्यापेक्षा इथं आनंद लुटायचा. हे नाचू कीर्तनाचे रंगे, 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 हे नाचू कीर्तनाचे रंगे, दान दीप लावू जोगी, दान दीप लावू जोगी, नाचू कीर्तनाचे रंगे, दान दीप लावू, दान दीप लावू जोगी, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंगे, नाचू 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 कीर्तनाचे रंगे. नाचो कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनातच नाचता येतं. मी सांगते भगवंत नाचले, तुम्ही आम्ही कोण आहे? भगवंत नाचले, देवाचा गळला पितांबर. हरिनाम देव कीर्तन करे पुढे देवनाच पांडुरंग, सितारे झाले चंद्र भागवाय. हरे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करे पुढे देवनाच पांडुरंग. हरे जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, म्हणे ज्ञान देवा बोला भंग. हरे जनी म्हणे ज्ञान देवा बोला
पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचते देवाचा गळला पितांबर, म्हणजे देवाचा पितांबर गळूस तर देव नाचत होते. मग तुम्ही आम्ही नाचायला काय हरकत आहे देवाच्या समोर? इथं काय आहे, साक्षात भगवंत. गायनाचे उडे पुलिया छंदे, गायनाचे उडे पुलिया छंदे, गायनाचे उडे पुलिया छंदे, मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने, हे मनाचे आनंद आवडीने, गायनाचे उडे पुलिया छंदे, गायनाचे उडे पुलिया छंदे, मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने, हे मनाचे आनंद गायनाचे उडे आपुले छंदे, मनाचे आनंदे आवडीने. गायनामध्ये एवढा आनंद. आता तुम्हाला इथं आल्यावरच कळायला असं ना आनंद किती. कारण जसं आपण मंदिरात गेल्याशिवाय आपल्याला देव दिसत नाही, तसं सप्त्यात आल्याशिवाय आपल्याला कळत नाही सप्त्याचं महत्त्व काय आहे, भजनाचं महत्त्व काय, कीर्तनाचं महत्त्व काय. आपण तिथं गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. कारण आपण खरंच आपल्यासोबत काय येणार आहे, आपला घडीचा भरोसा नाही. आपण काय म्हणतो, आपण नाही आज कुठं आपण म्हातारं झालो नंतर करू, पण उद्याची गॅरंटी आहे का आपली? नाही. कोणी लिहून देणार आहे का मी एवढा दिवस जगणार आहे? नाही. कारण घडीचा भरोसा नाही माणसाचा. आज आहे ना उद्या नाही. मग आज आता ताबडतोब आपण आत्ताच भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, आणि आताच समजा आपण हरिपाठामध्ये आलो पाहिजे, आताच कथेमध्ये आलो पाहिजे. कारण कथेमध्ये सुद्धा एवढा आनंद फक्त आपण एकाच चित्ताने कथा ऐकली पाहिजे. कथेसारखं श्रवण भक्ती तर कुठंच नाही. हरे भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, वनाचे दिसे सर्वोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. हे साम्राज्य आहे आपलं. काय आहे हे साम्राज्य? आपण संसार किती केला तर हा जागेवर राहणार आहे, पण या साम्राज्यामध्ये जर आपण सेवा केली तर हे तुका म्हणे एका मरणीची सरेन उत्तम चिवरे, माणसाची कीर्ती मागं राहत असते. याच्यात जर आपण सामील झालो तर. नाही तर संसारामध्ये तुम्ही 4 ताळी जरी बिल्डिंग बांधून ठेवली तर फक्त तुमचे लेकर बाळच नाव घेतील, बाकी कोणी घेईल का? नाही घेणार. पण इथं जरा तुम्ही सर्वांना सहकार्य केलं, इथं साधं चटाई जरी उच्छालल्या तरी त्याचं सुद्धा नाव निघतं, आणि त्याला सुद्धा इतकं पुण्य लागतं की कीर्तनकारा इतकं पुण्य तर चटाई उचलणारा नाही. मग तुम्ही आम्ही तर आता टाळ, माझ्या जण्याबाई मीराबाई या सगळ्या टाळ घेऊन उभे आहे. तुमची श्रवण भक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे. माझे दादा सगळे टाळ घेऊन उभे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून जरी बोल गंगावती स्वीकारते. तुम्ही तर महादेवाचे अवतारी, त्याच्यामुळे तुम्ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून श्रवण भक्ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, आणि टाळ घेऊन तेवढं पण महत्त्वाचं आहे. चटाई उचलणाराला सुद्धा तेवढंच पुण्य आहे. असं काही नाही की कीर्तनकाराला ज्यादा पुण्य आहे ना आम्ही चटाई उचलतो ना आम्हाला काहीच नाही. इथं जो बी मंडपात सेवा करल सर्वांना सारखंच पुण्य असतं. म्हणून अगदी आपला सप्ताह तन्मन धनाने सप्ताह आपण म्हणजे याचं सहकार्य केलं पाहिजे. कारण ते बी मनुष्य देह मिळाला म्हणून. जर आपण दुसऱ्या योनीत गेला असतो तर आपल्याला इथं सहकार्य करता आलं असतं का? नसतं आलं. म्हणून आपल्याला भगवंताचे आपल्यावर लाख लाख उपकार आहे की त्याने आपल्याला ह्या जन्माला घातलं, मनुष्य देहाच्या जन्माला घातलं. म्हणून आज या ठिकाणी आपण येऊन बसतो. नसतो समजा आपण दुसऱ्या युनित असतं आलो असतो का? नाही. म्हणून आपण आनंद लुटून घ्यायचा. संत आले कशासाठी? फक्त जगाच्या कल्याणा संताची उभती दे कष्टविती परोपकारी. ते फक्त तुमच्या आमच्यासाठी आलेले. उधरायाने दिन जना, उधरायाने दिन जना, उधरायाने
आले संत फक्त उद्धार करण्यासाठी आलेले, आपल्यासाठी. त्यांना काहीच नाही यायचं कारण नाही, पण तुमच्या आमच्यासाठी उद्धार करण्यासाठी संत आलेले. संत आणि भगवंत हे जर दोन्ही भेटले ना, अगोदर संतांचं दर्शन आहे, नंतर देवाचं दर्शन आहे. का तर संतामुळं आपल्याला भगवंत भेटतात, म्हणून सर्वात श्रेष्ठ संत आहे. आणि संत कोणासाठी आले? आपल्यासाठी आले. संताच्याच अंगी काय असते मग? दया क्षमा असते. या अभंगाचं प्रथम चरण. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, हो संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, हो दया क्षमा ज्याचे गीत संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी. संत कोणाला म्हणायचं नेमकं? ज्याच्या अंगामध्ये दया क्षमा शांती आहे, त्यांना संत म्हणायचे. आणि संतांचा अधिकार केवढा आहे? संतांचा अधिकार इतका आहे की तुम्हाला सांगून जाईल की ज्यावेळेस छारी भावंड, आमचे माऊली निवृत्ती दादा, सोपन काका, आदिशक्ती, मुक्ताबाई सर्वजण पैठणहून शुद्धीपत्र घेऊन चालले. कुठं चालले? नेवाशाला. नेवाशाला जात असताना रस्त्यामध्ये त्यांना एक गाव लागलं आणि त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबाची प्रेतयात्रा चालली होती. प्रेतयात्रा चालली होती आणि प्रेतयात्रा जात असताना त्या पूर्वी कसं होतं, सती जाण्याची प्रथा होती. सती जाण्याची प्रथा होती. तर त्या माऊली सती चालल्या होत्या, पण ही 4 भावंड त्या ठिकाणाहून चालले होते. जात असताना त्या माऊलीला वाटलं आता आपल्याला येवं जायचं, सतीत येवं जायचं, परंतु हे संत चालले, यांचं दर्शन करू आपण. त्या ठिकाणी माऊली दर्शन घेऊ लागली 4 भावंडांचं. आणि त्या ठिकाणी त्यांनी सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्याच्या नंतर तिला रडू यायला लागलं. म्हटले माऊली तुम्ही का रडता? म्हणे तुमचा आशीर्वाद खोटा ठरतोय माऊली. आणि कसं काय? म्हणे माझ्या मालकाची प्रेतयात्रा पुढं चालली, मी सती चालले, परंतु जाता जाता तुमचं दर्शन घेऊ लागले. आणि त्या ठिकाणी सांगितलं तुझ्या मालकाचं नाव काय? म्हणे सच्चिदानंद. त्या ठिकाणी माऊली समोर गेले आणि ते प्रेत खाली ठेवायला लावलं आणि सांगितलं सच्चित आनंद. मोठ्यानं ओरडले सच्चिदानंद. सच्चिदानंद म्हटल्याबरोबर माणूस जसं झोपीतून उठावं असे सच्चिदानंद बाबा उठून बसले. शेके 1212 तरी टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला. म्हणजे एवढे मोठे लेखक झाले की माझ्या माऊलीने ज्ञानेश्वरी सांगावं आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहावी. एवढा अधिकार संतांचा असतो. संत काय करतात त्यांचे म्हणजे त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे. तुम्हाला अजून एक उदाहरण माझ्या नाथबाबाचं सांगू शकते. नाथबाबाचा ज्यावेळेस देह ठेवला आणि प्रेतयात्रा चालली, प्रेतयात्रा जात असताना एका मुलीचं नुकतंच लग्न झालेलं होतं. पहिल्यांदाच ती सासरी चालली होती. सासरी जात असताना तिची आई म्हटली की याला आजच मरायचं होतं का? कोणाला? नाथबाबाला. नाथबाबाला कळालं. नाथबाबाने प्रेत खाली ठेवायला लावलं. खाली ठेवा म्हटले बाई तुझ्या मुलीचं सासरी जाण्याचं महत्त्व आहे, आज माझं जाणं महत्त्वाचं नाही. त्यावेळेस देखील नाथबाबाने कॅन्सल केलं जायचं, कारण त्यांचा अधिकार तेवढा आहे. आपला अधिकार आहे केवढा नाही, त्यांचा अधिकार तेवढा आहे. दुसऱ्यांदा जायला लागले. पुन्हा दुसऱ्यांदा देह ठेवला. देह ठेवल्याच्या नंतर सगळे भाऊबंद जमले आणि भाऊबंदांनी खांदे दिले. पुढे चालले. म्हटले काहीतरी देवदेव करून शेवटी आमच्याच खांद्यावर चालला. काय देवदेव करून शेवटी आमच्याच खांद्यावर चालला. तेव्हा पण नाथबाबांनी खाली ठेवायला लावलं प्रेत. म्हणे आता मला जायचं नाही, कारण अधिकार संतांचा असतो. संत एवढे अधिकारी असतात की त्यांनी म्हणजे त्यांना जे म्हटलं ते झालंच पाहिजे, कारण त्यांची ताकद तेवढी असते, कारण त्यांनी तेवढं तपश्चर्या केलेली असती. तपश्चर्या केलेली असती म्हणून चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले.
तरी त्यांना माझी आदिशक्ती मुक्ताबाई 9 वर्षाचीच होती, तरी तिला गुरु करावं लागलं. म्हणजे संतांमध्ये वयाला महत्व नाही, ज्ञानाला महत्व आहे. ज्ञानाला महत्व आहे, वयाला महत्व नाही. म्हणून जाण माऊलीची वही म्हणून जाण तेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होईजे. जैसे शिळ म्हणून जाण तेने भरुजे भजिजे, जैसे मूळ कार्य होईजे तैसे. म्हणजे माऊलीची ओवी बरं का. कारण जसं आपण नुसतं जाणता म्हणजे मोठा, नुसतं मोठं होऊन उपयोग नाही. काय आपलं तेवढं तपश्चर्या तेवढी पाहिजे. नुसतं मोठं खूप वयानं मोठे झाले आणि त्यांना जर समजा हरिपाठ देखील येत नसला तर काही उपयोग आहे का? नाही. कारण जाणता मोठा होऊन उपयोग नाही, हरिपाठ देखील पाठ नसला तर उपयोग नाही. कारण माझ्या माऊलीने एवढा हरिपाठ सोप्यात सोपा करून टाकला की वयाच्या 80-90 वर्ष जरी तुमचं वय झालं तर तुम्हाला सोप्यात सोपा हरिपाठ म्हणता आला पाहिजे, इतका सोपा माझ्या माऊलीने हरिपाठ करून टाकला. विठ्ठल विठ्ठल कारण ज्ञानेश्वरी सर्वांना वाचता येईल याची गॅरंटी नाही. कारण सर्वच काही शिकलेले असतात का? नाही. म्हणून गाथा देखील आज गाथा पारायण माझी ताई वाचते. कारण गाथा खूप सोपा आहे. कारण ज्ञानेश्वरीचे शब्द तरी अवघड आहे पण गाथा सोपा आहे. म्हणून गाथा सर्वांनी तर ज्यांना ज्यांना वेळ आहे त्यांनी गाथा पारायणाला बसलंच पाहिजे. कारण गाथा पारायण हे माता सुधारण्यासाठी. काय गाथा पारायण माता सुधारण्यासाठी. म्हणून आपल्या संतांनी आपल्यासाठी गाथा लिहून ठेवला. कशासाठी? माता सुधारण्यासाठी. कारण आज एकेका अभंगाला इतकं महत्व आहे. रामभाऊ आपले राऊत महाराज गंगापूरचे ते एकेका अभंगावर 1-1, 2-2, 4-4 महिने बोलू शकतात. एवढं म्हणजे आपल्या तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. परंतु त्या देखील तुकाराम महाराजांना किती त्रास झाला तरी पण ते कधीच रागवत नव्हते. संत कधी रागवत नसतात. कारण एक वेळेस तर असा प्रसंग आला की मंजुळाबाई नावाची एक स्त्री होती आणि ती खूप अशी गणिका होती. ती इतका मेकअप करून आली, खूप मेकअप करून आली आणि दिसायला खूप सुंदर होती. इतकी सुंदर होती ती. आणि त्या ठिकाणी आली मेकअप करून आणि त्या ठिकाणी महाराजांना म्हणायला लागली की मी कशी दिसते. त्या ठिकाणी आमचे तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही इतक्या छान दिसतात, तुमच्यासारखं सुंदर आपल्या देव गावात कोणी नाही. परंतु तुमच्यासारखी जरा माझी आई असती तर मी तुमच्यासारखंच दिसलं असतं. तुकाराम महाराज म्हणतात जाई ओ माते न करी सायशा. आम्ही विष्णुदास आहोत. तिला म्हटले अगं तू हे का करते, हे तुझं करून उपयोग नाही. तीच मंजुळा अशी झाली की जी मंजुळा लावण्या म्हणत होती ती आज अभंग म्हणायला लागली. म्हणजे संतांच्या सहवासात आलं तर माणूस सुधारल्याशिवाय राहत नाही. कारण इतकं महत्व आहे संतांचं. संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. संतांच्या संगती मनु मार्ग गती आकाळवा श्रीपती येणे. पण ते संतांच्या संगतीत जर गेलो काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता
ताईसाठी टाळ्या होऊ द्या एकदा. कारण इथं लय धडधड करतं बरं का मन, सहज नाही प्रमाण देणं. पण कारण या नारदाच्या गादीवर उभं राहणं किंवा याच्यावर उभं राहणं तर मग होऊन जातं माणसाचं. म्हणून एक जण तर असंच दाव येऊन आला आणि त्या ठिकाणी कीर्तनकाराचं नेमकंच कीर्तन संपलं. तर त्या ठिकाणी तो कीर्तन दाव येऊन आला होता आणि दाव येऊन आल्याच्या नंतर त्याला म्हटले लोक सांगा महाराजाबद्दल थोडं. तर त्या ठिकाणी तो म्हणायला लागला महाराजांनी खूप चांगलं कीर्तन केलं, पण त्या ठिकाणी तो दाव्यातलाच शब्द बोलला. कारण या ठिकाणी त्याला जे बोलायचं ते बोलता आलं नाही. दाव्यातला शब्द बोलल्याच्या नंतर सगळ्याला विशेष म्हणजे वाईट वाटलं. कारण या ठिकाणी किती चांगला माणूस आला ना, इथं माणूस थोडंसं गडबडून जातं. विठाल विठाल त्याला आभार व्यक्त करायच्या वेळी देतो तो भावपूर्ण श्रद्धांजली. आभार व्यक्त करायच्या वेळी तो भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणजे इथं कोणी गेलं होतं का नाही, परंतु ते किती बी असलं तर थोडा फरकच पडतो. म्हणून या ठिकाणी ताईसाठी टाळ्या झाल्या. आणि ह्या ठिकाणी मी सांगत होते संतांचे उपकार. काय सांगू आता, संतांचे उपकार. संतांचे उपकार तर आपण कधीच फेडू शकत नाही. कारण संतांनी आपल्यासाठी काय नाही केलं. आपण संतांच्या उपकार आपल्यावर आहे की म्हणून आपण या ठिकाणी गाथा पारायण आपल्याला वाचायला भेटतंय, इथं कथा श्रवण करायला भेटते, ज्ञानेश्वरी पारायणाला आपल्याला बसता येतं. हे संतांचे उपकार आहे. आज त्या ठिकाणी संत आपल्याला त्या ठिकाणी तेवढा त्रास त्यांनी सहन नसता केला तर आपल्याला ज्ञानेश्वरी बी भेटली नसती आणि गाथा देखील भेटला नसता. कारण संतांच्या अंगी सहनशीलता आहे. काय आहे? सहनशीलता आहे. कारण आपण सहन केलं तरच आपण संत म्हणल्या जातो. पण आपण जर लगेच तिकून तर इकून प म्हटलं तर त्याला संत म्हणत नाही. कारण जो वाकला तो टिकला. कारण लवळ्याचं झाड असतं बघा तुम्ही, आणि बेसरामाचं पण झाड असतं. ज्यावेळेस नदीला खूप पूर येतो, खूप पूर आल्याच्या नंतर ते लवळ असतं काय करतं, वाकून जातो. पण साईडला जे झाडं असतात ना, साईडला जे झाडं असतात ते म्हणतात काहून वाकन मी, काहून वाकन. मग ते कसे होत्या, बुडा सगट उपडल्या जातात. महापुरे झाडे जाते ते लवाळी म्हणजे ते लवाळ खाली अगोदर वाकून घेतो. म्हणून ते पूर जरी संपला तो पुन्हा ताट उभा राहतं. का? त्याने अगोदर नम्रता धारण केली. नम्रता जर धारण केली ना तर ते माणूस टिकल्या जातं. संतांच्या अंगी नम्रता आहे. ज्यावेळेस माझ्या नाथबाबाच्या अंगावर 108 वेळेस येवन थुंकला आणि प्रसाद देऊन सुखी केला, मुक्त केला. येवन थुंकल्याच्या नंतर तरी माझे नाथबाबा त्याला एक शब्द देखील बोलले नाही. उलट त्याला म्हटले की तुझ्यामुळं मला 108 वेळेस स्नान झालं. म्हणजे किती बघा बरं. आपल्याकडे तर साधं सड्याचं जरी पाणी उडवलं तर आपण काय म्हणू, तुला दिसलं नाही का, हा तुला दिसलं नाही का, असं जर म्हटल्यानंतर आपल्यात काय फरक पडला सप्ताह करून. खूप नम्रता धारण करायची, खूप संतासारखं व्हायचं. कारण आपण गेल्यावर ज्यावेळेस आपण जन्माला आलो त्यावेळेस आपण रडत होतो, सगळे हसत होते का नाही. पण आपण मेल्यावर सगळे रडले पाहिजे ना, आपण हसत गेलो पाहिजे. आपण हसत गेलो पाहिजे. तुका म्हणे एका मरणीचे सरे उत्तम चिवरे कीर्ती माग विठाल विठाल. मग संत तोची जाना जगी दया क्षमा. दया कोणाला म्हणायचं, दया कोणाला करतात संत. ज्यावेळेस माझे नाथबाबा रामेश्वरून 6 महिने लागले कावड आणायला, रामेश्वरून 6 महिने कावड आणायला लागले. परंतु येताना एका वाळवंटामध्ये गाढव पाण्या वाचून व्याकुळ झालं. तर ऊन म्हणतं इतकं खाली वाळू तापलेली आहे. नाथबाबा चालले तर नाथबाबाच्या पायाला सुद्धा चटके बसायला लागले. आणि तेवढ्या याच्यामध्ये दुपारच्या वेळेस ते गाढव जी होतं तर ते तानेने व्याकुळ झालं. नाथबाबाने
गाढवाकडे गेली आणि त्याला पाणी पाजली. सर्व लोक म्हणायला लागले तुम्हाला 6 महिने लागले ती कावड आणायला आणि तुम्ही ते एका गाढवाला पाणी पाजलं. नाथ बाबा म्हणत्या माझा रामेश्वर मला याच्यात दिसला, कारण जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. कारण आपण भूतामध्ये जरी भगवंत दिसतोच. कारण तुम्हाला एक उदाहरण सांगते. वारकरी चालला होता पंढरपूरला, चालला आणि त्या ठिकाणी ते एका विहिरीत खरंच भूत होतं बरं का, खरंच भूत होतं, पण त्या वारकऱ्याला माहीत नव्हतं आणि त्याला खूप ताण लागली. आता काही पाहायचं काम नाही, कारण आता तुम्हाला बिसलारच आहे. पूर्वीचा काळ असा होता पाणी भेटत नव्हतं वारकऱ्याला. दिंड्यात जात होते ना, तर माझ्या माऊलीने त्यांनी वारी केली तर त्यांना पाणी भेटत नव्हतं. आज तुम्हाला बिसलऱ्या आहे, तुम्हाला 5 पक्वानं तुम्हाला रस्त्यानं खायला आहे, तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नाही. पण ज्यावेळेस माझे संत जात होते ना, त्यावेळेस त्यांना काहीच खायला भेटत नव्हतं, पाणीसुद्धा भेटत नव्हतं. आणि त्या ठिकाणी चालला वारकरी आणि वारकऱ्याला खूप तहान लागली. तो एका विहिरीत उतरल्याच्या नंतर त्या विहिरीला पायऱ्या होत्या, पायऱ्यात उतरला. आता गावातल्या लोकांना वाटलं हा काही वरती येत नाही, कारण त्या विहिरीत भूत होतं. आणि त्या ठिकाणी खरंच हा पाणी प्यायला लागला, त्या उड्यात भूत आलं. त्या ठिकाणी माझा वारकरी म्हणतो देवा अरे तुझ्यासाठी चाललो होतो, बरं झालं इथंच दर्शन दिलं. कोणाला म्हणे? भूताला. म्हणजे त्यांनी भूतात सुद्धा भगवंत बघितला, कारण भूतात सुद्धा भगवंत असतो. कारण तुमच्या आमच्या हृदयात भगवंत आहे, कुठं नाही. जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, तो सर्वत्र आहे आणि तुमच्यामध्ये देखील भगवंत आहे. माझ्या माऊलीने कोणात बघितला भगवंत? रेड्याच्या मुखात, रेड्यामध्ये भगवंत बघितला. मग तुम्ही आम्ही का बघू नये? सांगायचं तात्पर्य संताच्या अंगी काय असती? दया असते. माझ्या नाथ बाबाने त्या गाढवाला पाणी पाजलं आणि त्याच्यात तर रामेश्वर बघितला. याला म्हणायचं दया. मग क्षमा कोणाला म्हणायचं? ज्यावेळेस द्रौपदी आईसाहेबांचे 5 मुलं अश्वत्थामाने मारल्याच्या नंतर अर्जुनाला, अर्जुन म्हटला द्रौपदी याला काय शिक्षा द्यायची ती सांग, काय शिक्षा द्यायची ती सांग म्हणे. ती म्हटली आता माझे मुलं गेले तर मला एवढं दुःख झालं, आणि आता हिला जरा समजा हिच्या मुलाला जर आपण याला जर मारलं तर याच्या आईला किती दुःख होईल. आणि ती एक तर तुमच्या गुरुचा मुलगा आहे, काय तुमच्या गुरु आईचा मुलगा आहे, आणि त्याचबरोबर ब्राह्मणाचा मुलगा आहे. याचं पाप किती लागल, म्हणून त्याला काही शिक्षा देऊ नका. याला म्हणतात क्षमा. म्हणून संतांच्या अंगी दया क्षमा शांती असती, परंतु काय नसतं? लोभ नसतो. अभंगाचं 2रं चरण. दोघांसाठी टाळ्या होत्या बरं. कारण याच्यामध्ये इतका आनंद आहे. आता दादाचं सहज भेटतं की नाही, याला खूप काही त्यांना खूप म्हणजे हाताला खूप काही त्रास द्यावा लागतो. आणि त्याचबरोबर किती दिवसाचं बिचाऱ्याचं चालू असं प्रॅक्टिस. या दादाची सुद्धा गायन करणं तितकं सोपं नाही, खूप रियाज करावं लागतं. कोणतं सोनं जसं घासल्याशिवाय चमकत नाही, तसे आमचे घासल्याशिवाय चमकत नाही. कुठली गोष्ट तशीच असती. आपण लगेचच काल आलो आणि आज लगेच आपण कीर्तन करायला लागू का? नाही. त्याच्यासाठी आपल्याला खूप काही अगोदरचं प्रवचन करणं आहे. माझ्या गुरुनी मला अगोदर प्रवचनाचाच अभ्यास दिला होता, त्याच्यानंतर कीर्तनात. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप वाढत चालत असतो. लगेच कुठलं बाळ झाल्याबरोबर बोलायला लागतं का? नाही लागत. म्हणून याला खूप काही आपल्याला
भक्ती करणं तितकी सोपी नाही, भक्ती ती इसुळावरची पोळी आहे. संसार सहज होतो. तुम्हाला भाजी करा स्वयंपाक करा सांगायची गरज आहे का? नाही. कारण तुम्ही सकाळी उठल्या की तुम्हाला लगेच समजतं आता चहा करायचा, लगेच भाजी करायची, लगेच पोळ्या, हे सांगायची गरज आहे का? नाही. पण परमार्थ हा करावा लागतो. संसार होत राहतो. संसाराला करायची गरज नाही, पण परमार्थ तुम्हाला इथं येऊन करावंच लागेल. किंवा ठाईचं बैसूनी करा एकच चित्त, असं काही नाही. तुम्ही घरीही करू शकतात, पण करायचा परमार्थ, कारण तो आपल्या सोबत येणार आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आपण जरा आज परमार्थ केला तो आपल्याला उद्या कामं येणार आहे. आणि तुमच्या आमच्या मागच्या जन्मीचं पुण्य होतं म्हणून आज या ठिकाणी आपण आलेलो. कारण याच्यासाठी पुण्य करावं लागतो. आजचा जो भिकारी आपल्याकडे येतो ना, तो आपल्याला सांगायला येत असतो की मागच्या जन्मात मी काही दान केलं नाही, आता तू हुशार होईल. काय म्हणतो? मी तुझ्या दारात आलो पण तू हुशार होई. कशासाठी? की मागच्या जन्मात माझ्याकडे भरपूर होतं पण मी कधी दान केलं नाही, आता तू तरी दान कर. पण आपण काय म्हणतो त्याला? वय पुढं. काय म्हणतो? वय पुढं. परंतु आपण नाही त्याच्याकडे देणं झालं, पण सप्ताह जिथं चालू आहे तिथं दान करा. कारण तो कोणत्या मार्गाने पैसा नाही आपल्याला सांगता येणार नाही. आजकालच्या भिकाऱ्याचं सांगता येतं का आपल्याला? तो जरा तिकडे जाऊन दारू पिला तर आपल्या पैसा दिल्याचा उपयोग होईल का? नाही. म्हणून जिथं सप्ताह चालू आहे तिथं दान धर्म करा, कारण त्या दानाचा उपयोग होईल. 4 जणांच्या हातावर आपलं पाणी पडन, नाही पडन का? आपलं अन्नदान होईल, ज्ञानदान होईल. याच्यामध्ये खूप महत्त्व आहे. म्हणून जेवढं आपल्याला आपल्या सरळ हाताने जेवढं करता येईल तेवढं करायचं. लोभ आणता नाही म्हणा, जगी विरक्त तोची जाणा. संतांच्या अंगी लोभ नव्हता. काय? संतांच्या अंगी लोभ नव्हता. कारण माझ्या तुकाराम महाराजांचं उदाहरण देते. ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी किती सोनं, किती हिरे, माणिक, मोती त्यांना पाठवले, तरी पण माझ्या तुकाराम महाराजांनी हात लावला नाही. ते म्हटले, तुम्हाला जर आम्ही सुखी बघा वाटत असन तर कंठी फक्त तुळशीची माळ घाला आणि व्रत एकादशी करा. आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी. मला विठ्ठल विठ्ठल मुखी, मला विठ्ठल विठ्ठल मुखी, आम्ही तेने सुखी. विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी. कारणच तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. परंतु आपल्याला संसारातून वेळ मिळतो का? नाही. कारण आपण संसारात एवढं बीजी तर आपल्याला वाटत हे आपल्या सोबतच नाही सगळं. काय? पण तुम्ही आपण किती करून ठेवा, पण आपली शेवटची आंघोळ कुठं होणार आहे? आपल्या म्हणजे आपण खूप मोठं बाथरूम बांधून ठेवलं, तिथे घालणार का आपल्याला आंघोळ? नाही. कुठं घालणार आहे? गल्लीत. मग आपण एवढं मोठं बांधून ठेवलं तर आपल्याला काही 4 तास ठेवते का? ते गेल्यावर ठेवते 4 तास नाही. आता 1 दिवस राहून दे, आता लई मोठं कमवून ठेवले बापानं आपल्या. 1 दिवस राहून देऊन दुसरं जी वाटेल हो यांना, असं आहे का? नाही. मग आपण एवढंही आपल्याला कळतं तर आपण सतत भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आपण पण या संसारामध्ये खूप खूप गुरफटलेलो आहे. तर मला एक उदाहरण सांगते. एक कोळी असतो आणि तो कोळी काय करतो, ते खाली मासे असतात विहिरीमध्ये, आणि तो मासे ते काढण्यासाठी तो कोळी काय करतो, ते जाळं सोडतो. तो जाळं सोडल्याच्या नंतर ते गांडूळ असतं, ते गांडूळाचे काय करतो तो कोळी 2 तुकडे करतो आणि ते एक त्या कोळी काय करतो ते गळाला खाली सोडतो. आणि तो ते गांडूळ त्याला सांगत असतं, त्या माशाला काय वाटतं, मला काहीतरी खायलाच आणलं. काय करतं? खायलाच येऊ राहिलं, काहीतरी टाकू राहिलं हा. म्हणून ते मासे सर्व गोळा होतात एका ठिकाणी. ते गळ येत नाही तर लगेच गोळा होतात. पण ते गांडूळ त्याला सांगत असतं, मत आओ मेरे लिए. काय? मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ है तेरे लिए, तुम आता है मेरे लिए, ऊपर खड़ा है तेरे लिए. म्हणून संत सांगत असतात का रे बाबांनो, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. तुम्ही जरी नाही केलं तर तुमचा बाप वरती बसलेला आहे, त्यांना गरज आहे का तुम्ही टाळ्या वाजवा, नका वाजू, काही घेणं आहे का? नाही. परंतु ते आपल्याला सांगतात
काहून की आपल्याला आपला उद्धार होण्यासाठी. आपण जर या टाळ्या जरी वाजवल्या ना, जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना, तेव्हा जरा टाळ्या वाजवल्या ना तर आपली धनाची रेषा वाढत चालत असते. काय धनाची रेषा वाढत चालते ना, आपले या पूर्ण शिरा असत्या ना, याचे केंद्रबिंदू गीत असतात, हे सुरळीत चालत असतात. ही रक्तवाहिनी आपली सुरळीत चालत असते. म्हणून अगोदरपासून लावून ठेवलेले भगवंतांना की तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या वेळेस टाळ्या वाजवा. कारण त्यांना माहीत होतं की पुढं कसं कलियुग निघणार आहे. त्यासाठी त्यांनी आपल्याला लावून ठेवलं की तुम्ही जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणा तेव्हा कधीच हायगाई करायची नाही. टाळ्या वाजत विठ्ठल विठ्ठल कारण संताच्या अंगी लोभ नाही. कारण ज्यावेळेस माझ्या तुकाराम महाराजांना इतकं पाठवलं तरी त्यांनी हात नाही लावला. एक उदाहरण सांगते की ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या घरी काय नव्हतं बरं. तुकाराम महाराज आपल्याला 4 वेळेस विकत घेतला असं तुकाराम महाराज, एवढी इष्ट तुकाराम महाराजांकडे होती. पण ज्यावेळेस दुष्काळ पडला, दुष्काळाच्या काळामध्ये सर्व त्यांनी जेवढं होतं तेवढं वाटून दिलं, काहीच घरात ठेवलं नाही. पत्नी त्यांची अन्न करता मरण पावली, बैल वैरण वाचून गेला, परंतु त्यांनी अन्न ठेवलं नाही. कारण त्यांना लोभ नव्हता म्हणून त्यांनी दुष्काळासाठी सर्व वाटून दिलं. आणि मग असा वेळ आली की ज्यावेळेस एक शेतकऱ्याने त्यांना भंडारे डोंगरावर रोज भजन करायला जायचे. आणि त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने सांगितलं, तुम्ही इथं तर भजन करताना, आता आमच्या शेतावर भजन करा आणि आमच्या पाखरावर तुम्ही लक्ष ठेवा. त्यांनी जेवरी पेरलेली होती. आता तुकाराम महाराजांना वाटलं लक्ष ठेवायला सांगितलं ना, लक्ष ठेवायला सांगितलं. तुकाराम महाराजांनी काय केलं, सगळ्या चिमण्या आल्या का त्यांना म्हणायची या. त्यांना पाणी ठेवलं प्यायला पाणी ठेवलं आणि त्यांना सांगितलं तुमचे लेकरं बाळं पण घेऊन या. काय लेकरं बाळं घेऊन या, नातेवाईक घेऊन या, सगळे घेऊन या. आता तुम्ही सांगा, सगळे जरा घेऊन आल्यावर त्या शेतात राहीन का काही? काहीच राहणार नाही. कारण एवढे आल्यावर काय राहणार त्या शेतात? सगळं पाखरानं खाऊन घेतलं. खाऊन घेतल्याच्या नंतर आता शेतकऱ्याला कळालं तिकडं की आपल्या शेतामध्ये या तुकाराम महाराजाला लक्ष ठेवायला सांगितलं, तर यांना सगळं खाऊनच दिलं पाखरायला. त्या ठिकाणी शेतकरी आला आणि पाडलं तर काहीच राहिलं नाही त्या कणसाला. आणि त्या ठिकाणी तो म्हणायला लागला, तुम्ही समजा सगळं वाटून दिलं ना, आमचंही सगळं वाटून दिलं, आमच्या शेतात काहीच ठेवलं नाही, माझ्या लेकरा बाळाला काय खाऊ घालू? म्हटले काय झालं? म्हणे माझी 20 क्विंटल ज्वारी होणार होती, तर काहीच होणार नाही आता. त्या ठिकाणी इतकं म्हणायला लागले की नाही, माझी ज्वारी तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे. म्हणे आता मी कुठून भरून देऊ, माझ्याकडे काहीच नाही, कुठून भरून देऊ? म्हणे नाही, भरून द्यावा लागेल. म्हटले नाही, माझ्याकडे नाहीच काही. म्हणे तुमचं घरदार विका पण माझी ज्वारी भरून द्या. पण माझा जगाचा मालक एवढा हुशार आहे, जगाच्या मालक न सांगता कळो येते अंतर, त्याला सगळं कळतं की इथं काय चाललं म्हणून. आणि त्या ठिकाणी माझा जगाचा मालक आला आणि त्या शेतकऱ्याला म्हणतो, का रे दादा तुझी ज्वारी किती होणार आहे? आणि माझी 20 क्विंटल ज्वारी. म्हणे अरे इथं तर थोडेफार कंस बाकी आहे अजून, याच्यात किती होते, त्याच्यानंतर तुझी हे किती भरते, त्याच्यानंतर तू सांग की किती तुझी होणार आहे. आताच कशाला 20 क्विंटल? नाही माझी 20 क्विंटल होणार होती. काही म्हणे एकदा एवढी जेवढं आहे ना तेवढी तयार करू, तेवढी तयार झाल्यावर किती पोते भरत्या ते बघू आपण. त्या ठिकाणी सगळी ती ज्वारी तयार केली, थोडंसं राहिलं होतं बरं का, तेवढी ज्वारी तयार केली. आता ती ज्वारी, आता जगाचा मालक होता तिथं, जगाचा मालक असल्यावर काय कमी होणार आहे? ती ज्वारी भरून किती भरली असन? 50 क्विंटल. किती भरली? 50 क्विंटल भरली. आणि त्या शेतकऱ्याला सांगितलं की तू आता तुझी 20 क्विंटल घेऊन जा. 20 क्विंटल घेतली आणि त्या ठिकाणी ती 30 क्विंटल राहिली. तर तुकाराम महाराजांना सांगितलं ही 30 क्विंटल ज्वारी आता तुमच्याकडे राहू द्या. तुकाराम महाराज म्हटले ही ज्वारी मला नको, या शेतकऱ्याला देऊन टाको तिकडे, तो सप्ताह करीत नाही, मला ज्वारी लागत नाही. म्हणून त्यांना काय होतं, धनाचा लोभ नव्हता. कारण त्यांना धन लागत नाही आणि लोभ देखील नाही. लोभ नव्हता आपल्या आमच्या सारख्याला जर म्हटलं असतं आता हिने 30 क्विंटल ज्वारी, आपण म्हणलं असतो का नको आम्हाला? आपल्या तोंडात नाही येईल का? नाही. कारण आपल्या अंगी लोभ आहे आणि लोभ नसू नाही. लोभ जर असला तर माणूस सुखी राहत नाही. अभंगाचं 3रं चरण. इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी. शुभ प्राण जात मुखी, शुभ प्राण
परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी. कारण आपण जरा हे परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी लोभ जर असला तर समजा आपण सुखी राहू शकत नाही. आता तुम्ही आम्ही सांगा सुखी आहोत का? आहोत का? नाही. प्रत्येक जण दुःखी आहे, प्रत्येक जण. कारण कोणाला कशाचं दुःख, कोणाला कशाचं दुःख, कोणाला सुना नाही म्हणून दुःख, कोणाला सुना आहे म्हणून दुःख. सुना 4-4 सुना आहे, पण ह्या कधी माहेरी जातील आणि मी कधी शेवायचा भात करून खाईन, आहे का नाही? कोणाला मुलाचं लग्न होत नाही त्याचं दुःख, कोणाला मुलीचं लग्न होत नाही त्याचं दुःख. मी सांगितलं ना, कोणाला सुना नाही त्याचं दुःख, कोणाला आहे त्याचं दुःख. म्हणजे जगात कोणी सुखी आहे का? जगी सुखी असा कोण आहे विचारून तू मना शोधून पाहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जन बैरागी रे. दुखिया जन बैरागी, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं जो दुखिया सुखिया कोणी आहे का? जगात सुखी कोणीच नाही. जो तो दुःखी आपल्या आपल्या अंतःकरणात जो तो दुःखी, पण कोणी कोणाचं दुःख सांगत नाही. नाही तर जगामध्ये सुखी कोणीच नाहीये. कारण सुखी कशामुळं नाही? आपल्या अंगामध्ये लोभ आहे. कारण लोभ जर असला तर माणूस सुखी राहत नाही. कसं सुखी राहत नाही? आपलं समाधानच नसतं. काय समाधानी नसतो आपण. एक बिल्डिंग झाली ना, आता पहिले आपलं होतं भाड्याच्या रूमा बरं का, नाहीतरी आपल्या भाड्याचंच घरी. आपल्याला वाटतं माहीत 4 ताळी बिल्डिंग आहे, 10 ताळी बिल्डिंग आहे, पण ही बिल्डिंग आपली नाही. आपलं खरं घर कुठं आहे? गावाच्या बाहेर. कुठं आहे खरं घर? गावात. ती खरी बिल्डिंग आहे आपली. पण आपण विसरून जातो. आपण म्हणतो हीच माझी खरी बिल्डिंग. परंतु आपण, मला सांगायचं तात्पर्य, ज्यावेळेस आपण आलो त्यावेळेस भाड्याच्या घरात होतो, नंतर स्वतःचं घर झालं. पण आता स्वतःचं होऊन बी समाधानी आहे का? नाही. गाडी लावायला जागा नाही. प्लॉट मोठा पाहिजे होता. त्यावेळेस असं वाटतं सिंगल रूम किंवा डबल रूम जरी झाली तरी बस झालं. पण डबल रूम मध्ये भागलं का? नाही. स्वतः प्लॉट पाहिजे. स्वतः झाल्याच्या नाही, आता 1000 स्क्वेअर फूटचं पाहिजे, कारण गाडी लावायलाच जागा नाही. आपण सुखी आहोत का? नाही. प्रत्येक जण. मी काही महाराजींबाई नाही बरं का, मी तुमच्या सारखीच आहे ना. मी काही महाराजीं नाही केले, मी काही संत आहे का? नाही. मी तुमच्या सारखीच आहे. जगामध्ये तुम्ही आम्ही सारखं आहे. संत होऊन गेले तुकाराम महाराज, माझी माऊली होऊन गेली, नाथ बाबा होऊन गेले. आता ही जगात तुम्ही आम्ही सारखं. जगात सुखी कोण नाही? आपल्या अंगी लोभ आहे. लोभ नसला पाहिजे. लोभ जरा काढून टाकला तर माणसाला दुःख होत नाही. पण आपण दुःखी त्याच्यामुळे. सुखी कसं नाही? की आपल्याला समाधानी नाही. जे आहे त्याचं समाधान मानलं पाहिजे की भगवंता, आणि जे काही आहे ते तुझं आहे, आपलं काहीच नाही. संतांचं असं होतं की आपलं नाही काही, सगळं भगवंता तुझं आहे. पण आपण काय म्हणतो? नाही, माझं आहे. आपण कुठून आणलं सांगा बरं? त्यांना दिलं म्हणून आपण देतो, त्यांना नाही दिलं तर आपण कुठून देणार आहे? कारण ही सगळी त्याची कृपा आहे. म्हणून जगामध्ये आपल्याला स्वतःचं कार्य जर करायचं असेल तर सतत भगवंताचं नामस्मरण करायचं. कारण पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्ने पांडुरंग. आपण जर समजा आता स्वयंपाक जरी करत असला तरी त्याचं चिंतन करत राहायचं, गवळणी म्हणत राहायचं, अभंग म्हणत राहायचा. कारण तुम्ही जर ते जर केलं तर तुमच्या लेकरा बाळावर संस्कार चांगले लागल्याशिवाय राहणार नाही. कारण तो प्रसाद होऊन जातो. आपण जो स्वयंपाक करतो ना तो प्रसाद होऊन जातो, आणि तो प्रसाद होण्यासाठी आपण सतत भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. माझे नाथ बाबा, माझे सावता बाबा कुठे गेले होते का? सावता महाराज कुठे गेलते का? कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी विठाबाई माने
बाजी अवघी विठाबाई माझी ना म्हणजे सावता महाराज त्या कांद्या मुळ्यामध्ये भगवंत बघत होते. म्हणजे त्यांनी कांद्या मुळ्यामध्ये भगवंत बघितला. आपण मंदिरात गेलो का आपलं चित्त कुठं राहतं? बाहेर चपलावर. कुठं राहतं? चपलावर. आपल्या चपला कोणी नेईल का? मग असं जर आपलं चित्त असलं तर आपल्याला भगवंत कसा भेटल? नाही भेटू शकत. आपलं जर चित्त सगळं देवात जर असलं तर भगवंताला यायला उशीर लागत नाही. माझे सावता महाराजांनी कांद्या मुळ्यामध्ये भगवंत बघितलं म्हणून यावं लागलं भगवंताला. भगवंताला काय बघायचं? फक्त भाव. पत्रम पुष्पम फलम तो यम. तो फक्त भावाचा भुकेला आहे. त्याला काहीच लागत नाही. तुमचा जर भाव असला तर त्याला लगेच यावं लागतं. तो श्रीमंत बघत नाही, गरीब बघत नाही. त्याला श्रीमंतच असं नाही की श्रीमंतच माणूस पाहिजे, काही नाही. त्याला सगळे सारखे. हर काही नलगे एक भावचे काही नलगे एक भावचे कारण काही नलगे एक भावचे कारण काही नलगे आज या ठिकाणी काही न लगे, फक्त भाव लागतो देवाला, काहीच लागत नाही. तो फक्त भावाचा भुकेला आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगते. कोळ्याचा मुलगा होता. त्याचा नेम होता बरं का, की रोज तो 12ची शाळा सुटली की तो गंगेवर जायचा, स्नान करायचा आणि महादेवाच्या पिंडीला पाणी घालायचा आणि पाणी घालायचा. परंतु एक दिवस असं झालं, श्रावणाचा महिना होता आणि सर्व त्या ठिकाणी राजाचीच समजा पूजा होती. राजाची पूजा असल्यामुळं त्या ताटामध्ये सर्व होतं. काय? केळी होती, सफरचंद होते, सगळं काजू बदाम, सगळं काय काय म्हणजे असं पंचामृत होतं, दही दूध सगळं. आणि त्या ठिकाणी एवढा थाट त्या महादेवाला पूजा करायचा. आणि त्या ठिकाणाहून शंकर पार्वतीवरून चालले आणि जात असताना आमच्या आईसाहेब म्हणतात, तुमचा लयच थाट आहे आज. म्हटले कस काय? म्हणजे बघा ना आज किती त्या ताटामध्ये कितीच आहे सर्व साहित्य. तर महादेवाला सर्व कळतं, कारण त्याला काय नाही कळत, सगळं कळतं. तो म्हणे ही अहमभावाची पूजा आहे. काय? अहमभावाची पूजा आहे. खरा भक्त माझा बाहेर उभा आहे. म्हणे तुम्ही असं कसं म्हणतात? त्यांच्या वैभवाप्रमाणे त्यांनी पूजा साहित्य आणलं आणि तुला बघायचं का? कोणाची सत्य आली आहे शरीर कोण बोलवितो हरिविना. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. कारण आज आपण इथं आहोत. आता मी समजा मी इथं आहे, मला घरी न्यायचं का नाही कोणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. आपल्या हातात आहे का? नाही. झोपायचं आपल्या हातात आहे, उठवायचं आपल्या हातात आहे का? नाही. कारण त्यांना उठवलं तर करण, नाही तर काय होईल? राम नाम सत्य आपल्या हातात आहे का? नाही. कोण? मग त्या ठिकाणी माझे दादा इतके म्हणजे प्रमाण, माझ्या दादाचं एवढं काही पाठांतर आहे. आपण ना आता 4 वाजेपर्यंत चालून ठेवू. जमन ना? तुमची तयारी आहे सगळ्यांची? नाही. इकडे झोपा आले सगळ्याला. दे अरे दे अरे. नाही ना तयारी कोणाची? आपण चालून देऊ 4 वाजेपर्यंत. चालेल ना सर्वांना? इथंच आपण काय करू, लगेच काकडा चालू करू. आता त्या ठिकाणी आताच नाही चालू करायचा, अजून 2-3 तासाला. मग त्या ठिकाणी काय झालं, ते कोळ्याचा मुलगा बाहेर उभा होता. आता गुळणीत समजा आपण तोंडामध्ये गुळणी धरून किती वेळ राहणार आहे? त्या ठिकाणी त्याला कोणीच मध्ये जाऊ देईना. आणि त्या ठिकाणी माझ्या महादेवानं काय केलं? भूकंप झाल्यासारखं केलं. भूकंप झाल्यासारखं केलं तर सगळं मंदिर हल्लं. मंदिर हल्ल्याच्या नंतर अगोदर ब्राह्मण देवताच पळले बाहेर, त्यानंतर ती पुजारी पळले
जे पूजा करत होते सगळे बाहेर आले, पण माझा जो खरा भक्त होता पोळ्याचा मुलगा तो पळत गेला आणि पिंडीवर गुळणी टाकली आणि पिंडीवर आडवा झाला. मी जरी गेलो तरी चालेल, पण माझा महादेव वाचला पाहिजे. याला म्हणतात भाव. तसा भाव जर असला तर का नाही भगवंत भेटणार. असा भाव कोणाचा होता? फक्त माझ्या संतांचा. म्हणून माझे संत, त्यांची आपण कल्पना करू शकत नाही एवढे माझे संत महान आहे. अभंगाचं 4थं चरण. मिथ्या कल्पना आता या ठिकाणी दादाच्या मागे सर्वजण म्हणतील विठोबा रखुमाई. सांप्रदायिक नियमाप्रमाणे आपण विठोबा रखुमाई सर्वांनी हात वरती करून अंतकरणातून टाळ्या वाजायच्या. बरं का, अंतकरणातून टाळ्या वाजायच्या. कारण वरती हात करायचे सर्वांनी. आपले हे धनरेषा वाढल्या पाहिजे. आपल्याला धन मिळालं पाहिजे की नाही. मग धनाच्या रेषा वाढत चालते. बरं का, तुम्ही टाळ्या वाजवा. आणि अटॅक कधीच येणार नाही तुम्हाला, कधीच नाही. कारण ही आपल्या रक्तवाहिन्या चालू होत असतात. म्हणून छान वरती हात करून जोरात टाळ्या वाजायच्या. दादा Bye.
ज्ञानोबाच्या दर्शनाला न्यायचंय तुम्हाला, त्या ठिकाणी ज्ञानोबा माऊलीचं भजन छान म्हणायचं बरं का. आपल्याला सगळ्याला दर्शनाला जायचं. कोणाकोणाला यायचंय पंढरपूरला? सर्वांना यायचं ना. चला आपण सर्वच जण जाऊ. मी तिकीट म्हणजे पैसे वगैरे नाही घेणार तुमच्याकडून, फ्री येणार आहे तुम्हाला. चला ज्ञानोबा माऊली. हर ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया. बघा बरं किती पटकन दर्शन करून आणलं तुम्हाला 5 मिनिटात. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कारण माझ्या संतांना खूप त्रास झालेला आहे, खूप त्रास. ज्या वेळेस शुद्धीपत्र घेऊन आल्याच्या नंतर माझे माऊली माधुगिरी मागायला गेली आणि माधुगिरी मागितल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही लोकांच्या मनामध्ये चांगली भावना निर्माण झाली, परंतु काही असे असतात आणि त्या ठिकाणी त्यांनी माधुगिरी दिली बरं का. परंतु समोरून हिशोबा खेचर आली. आल्याच्या नंतर काय रे तुझ्या झोळीमध्ये? भिक्षा आणली. बघू दे. घेतली झोळी हातातून झोळी घेतली आणि माझ्या माऊलीची झोळी टरकन फाडली. फाडल्याच्या नंतर जे पीठ होतं ना, माझ्या माऊलीला वाटलं खाली सांडलेलं पीठ तरी आपण भरून घेऊ. माझी मुक्ताबाई उपाशी, तिला भूक लागलेली, तिला स्वयंपाक करायचा होता. ते पीठ भरून घेण्यासाठी खाली वाकले, पण त्या हिशोबा खेचारांना ते पीठ सुद्धा लातेनं माती मोल करून दिलं. खापर होतं, ते खापराचे तुकडे तुकडे केले. आता त्या ठिकाणी माझे माऊली रडत घरी आले. घरी आल्याच्या नंतर माऊलीला काय सांगू, माझ्या मुक्ताला काय सांगू. ताटी उघडली आणि ताटीमध्ये जाऊन बसली. त्या ठिकाणी माझी मुक्ताबाई म्हणती, दादा दादा काय झालं, भिक्षा मिळाली नाही का? त्या ठिकाणी निवृत्ती महाराज जातात. ताटी उघडा, नाही उघडत. स्वपन काका जात्या, ताटी उघडा, नाही उघडत. पण माझी आदिशक्ती मुक्ताबाई 9 वर्षाची चिमुकली, ती म्हटली दादा ताटी उघडा. लोक जरी इस्तव झालेत, आपण पाणी व्हायचं. काय व्हायचं? आपण पाणी व्हायचं. लोकांनी किती त्रास दिला ना, आपण त्या त्रासाला हार नाही मानायची. तुम्हाला संत म्हणतात, कारण तुम्हाला संत म्हणतात म्हणून तुम्ही हार मानायची नाही. तुम्हाला पुढं भरपूर काही करायचं आहे. आपली जीभ जरी दाताखाली गेली तर आपण काही तोडून टाकतो का, काढून टाकतो का? नाही. त्या ठिकाणी म्हणून माझी मुक्ताबाई म्हणती, मिथ्या कल्पना मागे सारा,
आणि ताटी उघडा. ज्ञानेश्वरा तुम्ही ताटी उघडा. तुम्ही ताटी उघडी तर जगाला ही आज माझ्या मुक्ताबाईची उपकार आहे आपल्यावर की त्यांनी ताटीच्या बाहेर माझ्या माऊलीला काढलं, म्हणून आज आपल्याला ज्ञानेश्वरीचं पारायण करता येतं, हरिपाठ वाचता येतो, अमृत अनुभव वाचता येतो. किती सोप्यात सोपा हरिपाठ आपल्याला करून ठेवला. हे माझ्या माऊलीची उपकार आहे, माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईची उपकार आहे. कारण संतांना एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला. आज 4 लेकरं वाऱ्यावर सोडणं सोपं आहे का? आज आपलं लेकरू थोड्या वेळ जरी नाही आलं तर आपला जीव कसा होतो. आज त्यांचे आई वडील 4 लेकराला वाऱ्यावर सोडून गेले. त्यांचं अंतकरण काय म्हणत असेल. आणि त्या ठिकाणी एवढ्याशा मुक्ताबाईला सोडून गेले. ज्यावेळेस सोडून गेले त्यावेळेस मुक्ताबाई फक्त 4 वर्षाची होती. आणि सोडून गेल्याच्या नंतर 4 वेळेस आपल्या लेकराकडे डोकून बघतात, 4 वेळेस. पण आईचा जीव आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. आईची माया जगात कोणी देऊ शकत नाही. कारण आई ही दयेचा सागर आहे, मायेचा सागर आहे. कारण आईच इतकी सारखं कोणीच पुण्य म्हणजे इतकं प्रेम कोणी करू शकत नाही. म्हणून सर्वात श्रेष्ठ आई आहे. आणि ती आई 4 बाऱ्या लेकराच्या अंगातोंडून हात फिरते. का तर आपल्याला आता देहांत प्रायचित्त घ्यायचे, देहांत प्रायचित्त घ्यायचे. त्या ठिकाणी माझ्या सर्व लेकराला वाऱ्यावर सोडून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता गेली. आणि यांनी शुद्धीपत्र बी आपल्या लेकराला चांगलं जगामध्ये वावरता यावं म्हणून शुद्धीपत्र देखील मिळवलं. परंतु तरीही तू आज इतके माऊली 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 आपण करतो, पण त्यावेळेस त्यांना साधे इंद्रायणीमध्ये स्नान करता येत नव्हतं, की महादेवाच्या मंदिरात सिद्धेश्वराच्या मंदिरात जाता येत नव्हतं. त्यांनी किती त्रास सहन केला. म्हणून संत जगाचे आघात सहन करत असतात. म्हणून संतांचे आपण कधीच ऋण फेडू शकत नाही. म्हणून मिथ्या कल्पना मागे सरा आणि ताटी उघडा. ज्ञानेश्वरा माऊलीच्या याच्यावर इतकं काही बोलता येईल, इतकं काही बोलता येईल, पण वेळेचा अभाव असतो, वेळेची किंमत असते. आपण जास्त जर आपण चालूच ठेवलं तर तुम्ही म्हणाल ताईला कधी कीर्तन मिळालं नाही काय का, म्हणून ताईने जास्त वेळ चालू ठेवलं. कारण वेळेची मर्यादा असते. आणि ज्या आपण राज्यामध्ये राहतो त्या राज्याचं थोडंसं तरी आपण त्या राजाचं गुणगान गायलं पाहिजे. नव्हती कलम नव्हता कायदा, नव्हती कलम नव्हता कायदा, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, छत्रपती राजा. शिवनेरीवर शुभ जलमला, शिवनेरीवर शुभ जलमला, राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय शिवाजी. स्वराज्य स्थापनेसाठी त्याने केले कोटी नवाई छत्रपती कानाला भीती. आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी, आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शिवाचे नाव आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे नाव आम्हाला नाही कुणाची भीती, आम्हाला नाही कुणाची भीती.
संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याच्या अंगी लोभ आणता नये मना चिगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा या अभंगाचा असाच अर्थ असणं असं नाही ज्याच्या त्याच्या बुद्धीला जसा झेपेन तसा अर्थ सांगितला जातो. आज तुमच्या सर्व मायबापांचं दर्शन माझ्या ताईमुळं झालं, लताताई भोसले रंगोलीताई यांच्यामुळं तुमच्या सर्व मायबापांचं दर्शन झालं. मी माझं महत्भाग्य समजते आणि माझ्या गुरुच्या सानिध्यामध्ये मला या ठिकाणी कीर्तन सेवा मिळाली. मी माझं भाग्य समजते. सर्वांना तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. इकडं माझे श्रोते मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही महेशाच्या मूर्ती होते म्हणून मी या ठिकाणी कीर्तन करू शकले होते. तुम्हीच नसते बसले मी कोणाजवळ कीर्तन सांगितलं असतं. म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आमच्या दादासाठी आणि ह्या दादासाठी सर्वांसाठी पुन्हा एकदा टाळ्या. माझ्या दादाला कोटी कोटी धन्यवाद. उदंड आयुष्य लाभो आणि अशीच तुझ्याकडून सेवा घडो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. तसेच माझ्या दादांना देखील उदंड आयुष्य लाभो अशीच पांडुरंगाची सेवा घडो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करते. तुमच्या सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम.